मान्सून आता काही वेळ तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातनं कमी होणार आहे। अर्थात ऑगस्ट महिन्याचा वेदर अपडेट आलेला आहे आणि या वेदर अपडेटमध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज कमी होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। नेमका तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा अंदाज कसा असणार आहे चला बघूयात या वेदर अपडेट्समध्ये। नमस्कार, मी सुस्मिता आणि राज्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब की आठवड्याचा पहिलाच दिवस आहे, आज महिन्याचा पहिला दिवस आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वात कमी पावसाची नोंद होणार असल्याचं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे। कोकण, विदर्भ या भागांमध्ये पावसाचा जोर हा काही दिवस आपल्याला पाहायला मिळणार नाही, पावसाची उडीप आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। त्याचबरोबर कोकण आणि खानदेशातील काही भाग, उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज सुद्धा या संपूर्ण महिन्याभरासाठी देण्यात आलेला आहे। दररोज आपण बघत होतो गेल्या आठवड्याभरामध्ये की पावसाचा अंदाज हा विदर्भामध्ये होता, परंतु नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव काहीसा कमी झाल्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा काही अंशी कमी झालेला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर राज्यातील इतर अनेक भागांमध्ये जिथे धरण क्षेत्र आहे अशा भागांमध्ये सुद्धा हा पावसाचा कमी अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे ऑगस्ट महिना पहिले 3 ते 4 आठवडे आपण जर बघितलं तर पावसाची उडीप पाहायला मिळते। तापमान या वेळेमध्ये वाढणार आहे, वाऱ्याचा वेग काही अंशी कमी होणार आहे। आज आपण मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये आज उकाळा जाणवतोय, जो वाऱ्याचा वेग होता तो आता कमी झालेला आहे। 30 to 40 kmph 30 ते 40 km/h या वेगाने सध्या वारे वाहत आहेत, त्यामुळे वातावरणामध्ये उष्णता ही वाढलेली पाहायला मिळणार आहे। सप्टेंबरमध्ये मात्र मुसळधार पावसाचा अनुभव मिळणार आहे, अशा पद्धतीचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। मान्सूनचा एकूण विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये दरवेळेला आपण जर बघितलं तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस हा होत असतो, त्यामुळे 2 महिन्यांचा सरासरी विचार केला तर 106% पावसाचा अंदाज हा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी देण्यात आलेला आहे। त्यामुळे किनारपट्टी भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद आहे, परंतु उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र पावसाचा जोर येत्या काही दिवसांमध्ये ओसरलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजेच काय तर मान्सून दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला म्हणावा तितका सतर्क किंवा सक्रिय असल्याचं पाहायला मिळणार नाहीये। काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा अगदी या महिन्याच्या अखेरीच्या टप्प्यामध्ये देण्यात आलेला आहे, त्यामुळे आजूबाजूचं वातावरण हे बदलणार आहे। ऐन गणेशोत्सवामध्ये मान्सून आपल्याला पाहायला मिळतो की नाही, पावसाची बरसात होते की नाही हेही बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे हे नक्की सांगा। खरं तर श्रावण महिन्यांमध्ये ऊन सावल्यांचा खेळ हा सतत सुरू असतो। मुंबईमध्ये सुद्धा तापमान वाढलेलं आहे, राज्याच्या इतर अनेक भागांमध्ये सुद्धा तापमान आपल्याला वाढलेलं पाहायला मिळणार आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता, काही क्षणापुरता कोसळून त्या सरी पुन्हा गायब होणार आहे, त्यामुळे शेतकरी राजा सुद्धा चिंतेत आहे, कारण या वेळेला पावसाची गरज खरं तर मोठ्या प्रमाणात असते। काही अंशी काही पिकांना हा पावसाची उडीप फायद्याची जरी असली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात वातावरणीय बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत। ऑगस्ट महिना हा पावसाची उसंत घेतलेला, पावसाची उडीप घेतलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नेमके काय बदल होतात हे आम्हाला नक्की कळवा। त्याच्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांची रजा घेते मी सुस्मिता, धन्यवाद।